महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रारूप मतदार यादीवर 3 डिसेंबर ही आक्षेप दाखल करण्याची शेवटची तारीख होती। 3 तारखेपर्यंत जवळपास 7,500 आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत। याशिवाय अन्य माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांती यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप मतदारी यादीवर 3 तारीख पर्यंत आक्षेप दाखल करायच्या शेवटच्या तारीख होती आणि काल 3 तारीख पर्यंत जवळपास 7,500 एवढा आक्षेप विविध लोकांनी, पक्षांनी आणि भावी जे उमेदवार आहेत ते या सर्व लोकांनी आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात आम्ही जवळपास 300हून अधिक अधिकारी प्रत्येक प्रगण यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की जसा जसा आक्षेप आलेला आहे ते स्थळ पाहणी जागेवर जाऊन पाहणी करायचा आणि संबंधित व्यक्तींना नोटीस द्यायची आणि नोटीस देऊन त्याला जागेवर जाऊन पडताळणी करून पंचनामा करून जर तो योग्य प्रभागामध्ये आहे किंवा नाही ते पडताळणी करून योग्य निर्णय देऊन त्यांना संबंधित आक्षेपदारांना कळवायची आहे। अशा पद्धतीचा एक कार्यपद्धती आपण अवलंबलेला आहे आणि ज्या पद्धतीने ते सांगितलं जातं की यादीमध्ये घोळ आहे ते घोळ नसतं आणि ज्या वेळेला असे प्रारूप म्हटल्यावर प्रारूप असतो, अंतिम नाही। आणि प्रारूप मतदार यादीमध्ये जे काही आज होणारे गोंधळ चांगला आहे, जेणेकरून मतदानाची दिवशी कोणाचेही गोंधळ उडवता कामा नये। ज्या प्रभागामध्ये मतदार आहेत त्याच प्रभागामध्ये त्याच्या जवळपास मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करायला सोयीस्कर होईल अशा पद्धतीने नियोजन आपण केलेलं आहे। एडवोकेट खान सलीम खान ने अनोखा ऑब्जेक्शन दाखिल किया कि महानगरपालिका औरंगाबाद इसी नाम से इलेक्शन ली जाए 1965 एक्ट के तहत, इसे कैसे देखते हैं? नाही, आम्ही राज्य निवडणूक आयोगाने हे ज्या पद्धतीने आज शहराच्या नाव बदलण्यात आलेले आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक म्हणूनच आम्ही घेतलं जाणार आहे आणि प्रत्येक आमची आदेश आणि परिपत्रक आणि निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये सुद्धा तसेच उल्लेख असल्यामुळे तसेच पद्धतीने घेतलं जाणार आहे। या संदर्भात त्यांना विविध प्राधिकरणाकडे ते जाऊन आपले न्याय मागू शकतात। सर एक सवाल है, पूरे शहर के अंदर तोड़फोड़ हुई सर, बहुत मतलब ये शहर बनने की शुरुआत है सर, ऐसा लगता है? सुरुवात आहे। ज्या ठिकाणी बघा ते ऑलरेडी पडेगावची रस्त्याचा ऑलरेडी काम सुरुवात करण्यात आलेली आहे। काही झाड तोडण्याच्या परवानगीही आम्हाला मागितलेलं आहे, त्याला पंचनामा आणि पडताळणी करून तोही देणार आहे। पडेगावची रस्त्याची ते झालेलं आहे आणि कालच स्मार्ट सिटी बोर्डमध्ये मीटिंगमध्ये आमचा DPR बनवण्याची जे काही एकंदरीत निधी मंजुरी करण्याच्या तेही मंजुरी झालेल्या आहेत आणि हे जे काय आपण आता रस्ते बनवणार आहे ते पुढील आपल्या 30-40 वर्षासाठी आपल्या उज्ज्वल छत्रपती संभाजीनगरसाठी उज्ज्वल न्यूज चॅनलला देणारा हा इंटरव्ह्यू आहे। त्यामुळे उज्ज्वल भविष्य आपल्या छत्रपती संभाजीनगरचं आहे असे मला वाटतं। फक्त लोकांचं म्हणणं आहे एकच रस्त्याचं काम सुरू झालं, बरेचसे रस्ते आपण तोडून ठेवलेले आहे, पण त्या रस्त्यावर केव्हा काम सुरू होईल? नाही, हळूहळू प्रत्येक ठिकाणी काम सुरू आहे। म्हणजे तोडले म्हणजे काय तोडले, ते अनधिकृत बांधकाम अतिक्रमण त्या ठिकाणी तोडलेलं आहे आणि हळूहळू प्रत्येक याच्यामध्ये ते काम होतील आणि जे काही काम होणार आहे ते एका 6 महिने 1 वर्षासाठी नाही आहे, ते पुढील 30-40 वर्षासाठी होणार आहे। त्यामुळे हे जे काही रस्त्यामध्ये सर्व लोकांचे हा फायद्याची रस्ते आहेत, हे रस्ते नसून हे आपल्या उज्ज्वल भविष्याचा हे आर्टरीज आहेत असे मी म्हणेन। तर लोकांचा एकच तेच विषय, मोबदला केव्हा भेटणार? मोबदला कशाची? जे लोक उलटा तुम्ही लोकांना मी म्हणेल परवानगी घ्या, परवानगी घेऊन बांधकाम करा। अनधिकृतपणे बांधकाम केलं असेल ते तुम्ही नियमानुकूल करण्याच्या गुंठेवारीमध्ये प्रस्ताव दाखल करा आणि आता नोव्हेंबर 30 पर्यंत जे सूट दिलं होतं ते लोकांच्या मागणीवरनं ते डिसेंबर 31 पर्यंत ते मुदतवाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे मी मोबदला अशाच ठिकाणी देईल ज्या ठिकाणी मी परवानगी देऊन तुम्ही बांधकाम केलेलं असतील आणि त्याचा मला परत पुनश्च मला रस्त्यासाठी लागत असेल अशाच ठिकाणी मात्र मोबदला मिळणार, अदरवाईज मोबदला मिळणार नाही। उलटा
तुम्ही बांधकाम परवानगी न घेता बांधलेला बांधकाम, परत हे बोर्ड